आईने रायगड बघितला नव्हता, त्यामुळे आज चाललो 6व्यांदा हा रायगड बघण्यासाठी. आई वडिलांबरोबर मावशी आणि काका सुद्धा हा रायगड बघण्यासाठी आलेले, त्यामुळे आम्ही रोपवेचं आधीच बुकिंग केलेलं. रोपवेमध्ये बसण्यासाठी आपल्याला हा संग्रहालयातून रोड जातो. सुंदर असं हे संग्रहालय बघून खूप भारी वाटलं. जुन्या काळातील छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास इथे फोटोतून दाखवलेला होता. त्याचबरोबर त्यांची शस्त्रास्त्रे आणि जुन्या काळातील पत्रे इथे आपल्याला बघायला मिळतात. जुन्या काळातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या हस्ताक्षरातील ही पत्र बघून खूपच भारी वाटले. धावत धावतच हे संग्रहालय बघितलं. त्यानंतर आपल्याला रायगडावर आधारित एक छोटीशी शॉर्ट फिल्म दाखवली जाते. इथे आपल्याला थोडक्यात रायगडचा इतिहास दाखवला जातो आणि त्यानंतरच आपण पोहोचतो रोपवेच्या या मुख्य दालनात आणि नंतरच आपला रोपवेसाठी नंबर लागतो. रोपवेमध्ये बसण्याची ही माझी दुसरी वेळ, पण खरी मजा चालत जाण्याचीच. पण वयस्कर माणसांसाठी हा रोपवे म्हणजे एक वरदानच. फायनली गडावरती आलो. अष्टप्रधान मंडळांचे राजवाडे, राण्यांचे महाल हे सर्व बघून झाले आणि आता मुख्य गडाकडे वळलो. छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा, राजदरबार, नगारखाना आणि नंतर ही बाजारपेठ हे सर्व काही बघून आता पावले वळू लागली जगदीश्वर मंदिराकडे. कारण आज होती महाशिवरात्री. महाशिवरात्री असल्यामुळे पुण्यातील एका संस्थेने इथे एक मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामुळे भरपूर अशी गर्दी आणि प्रचंड असा उत्साह सगळीकडे दिसून येत होता. एक वेगळंच वातावरण होतं. खूप भारी वाटलं. जगदीश्वर मंदिराच्या समोर असलेल्या या नंदीला सुद्धा खूपच सुंदर असं सजवलेलं होतं. प्रचंड मोठी लाईन होती, पण या आम्ही लाईन मध्ये उभे राहून जगदीश्वर मंदिराचं दर्शन घ्यायचं ठरवलं. या पवित्र अशा या दिवशी या जगदीश्वराचं दर्शन घेण्याचं भाग्य आम्हाला आज मिळालेलं होतं. रायगडच्या स्थापत्यशास्त्राचा एक अद्भुत नमुना आणि स्वराज्याच्या वैभवाचा साक्षीदार म्हणजे हे जगदीश्वर मंदिर. खरंच प्रत्येक वेळेस इथं आल्यानंतर एक वेगळंच समाधान होतं आणि आज तर खूपच वेगळं असं सुंदर. जगदीश्वर मंदिर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अलोट भक्तीचा आणि हिरोजी इंदुलकर यांच्या निष्ठेचा अजरामर असा पुरावा. प्रचंड अशा या गर्दीमध्ये या जगदीश्वर मंदिराचं दर्शन घेतलं. खूप भारी वाटलं. आतमध्ये सुद्धा भरपूर अशी गर्दी होती. खूप सुंदर असं सजवलेलं होतं आणि दर्शन सुद्धा खूपच छान झालं. मनाला एक वेगळंच समाधान मिळालं की आजच्या या महाशिवरात्रीच्या दिवशी या जगदीश्वराचं दर्शन झालं. बाहेर आल्यानंतर या संस्थेमार्फत खिचडी आणि प्रसादाचं वाटप सुरू होतं. आम्ही मात्र घरूनच आणलेला फराळ केला. थोडा वेळ आराम केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीकडे निघालो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन फायनली दुपारी रोपवेने खाली गड उतरायला चालू केलं. रायगडाचे माझे 2 ते 3 व्हिडिओ असतील, पण हा व्हिडिओ मात्र महाशिवरात्रीच्या दिवशी जगदीश्वराच्या दर्शनाचा होता. त्यानंतर पाचाड येथे असलेला राजमाता जिजाऊ यांचा वाडा आणि समाधीचे दर्शन घेतले. महाशिवरात्रीच्या दिवशी या रायगडावरील जगदीश्वर मंदिराचं दर्शन तुम्हाला कसं वाटलं ते जरूर कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.